पहिला सेमीफायनलचा सामना. सूर्यकाचा फटका टॅप केलेला आहे कव्हरच्या दिशेला, परंतु एका धावावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाले तो एक चेंडू एक धावा. आता मात्र स्ट्राईक एंडवर आलेले ते मनीष, ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये दुसऱ्या षटकामध्येच पहिल्या इनिंगला हॅट्रिक चौकार हॅट्रिक लगावली होती, तोच मनीष आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे. एक चेंडू एक धावा. दुसरा चेंडू धीरज यांचा समोर तोंड करतोय तो मनीष. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ पायाला आढळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 2 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 1. तिसरा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला घेऊन काढला, तेवढं सूर्यकाचं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतोय, परंतु एका धावावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 2. 3 चेंडू पूर्ण होऊन 2 अशी धावसंख्या. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वर आहेत ते विवेक. पुन्हा एकदा चौथा चेंडूचा मारा करताना धीरज. पुन्हा एकदा सूर्यकाचा फटका कव्हरच्या दिशेला दणदणीत चौकार जातो. श्री गणेश चौकार. पहिला चौकार आलेला सेमीफायनल मधला. 4 चेंडू पूर्ण होऊन 6 अशी धावसंख्या. 5वा चेंडू पुन्हा एकदा पॉइंट मधून सुनीलला तिथून बीट केलाय आणि चेंडू सरळ जातो सीमारेषा बाहेर. चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज आपण पाहत आहोत विवेकच्या बॅट मधून. पाच चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 10. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला धीरज यांचा. पुन्हा एकदा सूर्यकाचा फटका, परंतु तेवढं सूर्यकाचं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 1 षटक पूर्ण होऊन 10 अशी धावसंख्या. दुसरा षटक घेऊन येत आहे तो स्वर्गीय राकेश डोणे जॉर्ज 11 संघाकडून. साई पाल. स्ट्राईक एंडवर आहे तो मनीष. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन साई पाल समोर तोंड करतोय तो मनीष. एक षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 10. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. सूर्यकाचा टायमिंग तिथे कव्हरच्या दिशेला, तेवढं सूर्यकाचं क्षेत्ररक्षण धीरज सिंग यांच्याकडून पाहायला मिळतोय, परंतु एका धावावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 11. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू. साईपाल यांच्या समोर तोंड करतोय तो विवेक. पुन्हा एकदा सूर्यकाचा फटका, परंतु सूर्यकाचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. 2 चेंडू पूर्ण होऊन 11 अशी धावसंख्या. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा बीट केलाय चेंडूला. सूर्यकाचं यष्टी रक्षण तिथे पाहायला मिळतोय. रोहन चिल्ले यांच्या माध्यमातून 3 चेंडू पूर्ण होऊन 11 अशी धावसंख्या. चौथा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु पंचांना इथे लागलेला आहे चेंडू. नशिबाची साथ नव्हती मात्र विवेकच्या फटक्याला. 4 चेंडू पूर्ण होऊन 12 अशी धावसंख्या. मात्र अजूनपर्यंत तरी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते साईपाल यांच्याकडून. अजूनपर्यंत पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे फलंदाजाला. ज्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 2 चौकार लगावले होते धीरज सिंग याच्या विरोधात,
5वा चेंडू आता मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू यष्टीचित केलाय रोहन शिल्ले यांनी. पूर्ण 12 धावसंख्या, एक गडी बाद. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते साई पालेंच्या माध्यमातून. तर मनीष यांची जागा घेण्यासाठी आलेले ते अक्षय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला, एक चेक केलेला आहे. लास्ट बॉल. सुरेखाचा फटका, धावचीची संधी आहे मात्र पाहायचं आहे आणि रिव्ह्यू घेतलेला आहे इकडे. चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि तेवढंच चांगलं कलेक्शन केलं होतं रोहन यांनी आणि धावचीत घेतल्याचा प्रयत्न आणि पंचांनी तो रिव्ह्यू घोषित केला. पाहूया फलंदाज बाद होतोय का. चांगलं क्षेत्रक्षण, डिसिजन पेंडिंग, चांगलेच पंच आपण पाहतोय. एका बाजूला संकेत तर दुसऱ्या बाजूला बाबू सर. दोन्ही पंच आजच्या सत्रामध्ये आपल्याला पाहिलं. सकाळपासून जर विचार केला तर 7 सामने झाले आणि 7 सामन्यामध्ये सातत्याने पंचांच्या भूमिकेत चांगलीच कामगिरी बजावताना या दोन्ही पंचांकडनं पाहायला मिळाली. आणि फलंदाज मात्र होतोय धावचीत. एक मोठा झटका बसतोय विवेकच्या स्वरूपात. दोन षटकांची समाप्ती झाली आणि धावसंख्या असेल ती 12 धावा. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. ती साई पाले यांच्याकडनं केवळ 2 धावा दिल्या होत्या, पूर्णपणे बांधून ठेवलं. आता मात्र नवीन गोलंदाज आकाश. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू राईट ऑफ राऊंडचा मारा हलक्या दिसतेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला घेऊन काढला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाकडनं. आता मात्र स्ट्राईक वर येतोय तो शिवा. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पंचांच्या उजव्या साईडनं राईट ऑफ राऊंडचा मारा. चांगलाच वेगवान असा चेंडू आणि चांगल्या पद्धतीने खेळला होता, परंतु स्वतःच गोलंदाजी आणि स्वतःच क्षेत्ररक्षण. निर्धाव असा चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र अंकुश लावलेला आहे ते दोन्ही फलंदाजांना. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज आकाश. आणि आता मात्र चांगलीच क्षेत्ररक्षण तिकडे हिट मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यष्ट्यांचा काही वेध घेतला नाही आणि फलंदाज मात्र साबूत. एक धावसंख्या पुढे सरसावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील तिसऱ्या षटकातील. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर म्हणजे पूर्णपणे कमबॅक करतात ते गोलंदाज. आपल्या संघासाठी हा एक निर्णायक सामना, सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. श्री गणेश मित्रमंडळ आयोजित अंडर सी सर्कल्स क्रिकेट स्पर्धा श्री गणेश चषक 2026 पर्व 6. आणि ही स्पर्धा जी आपण पाहतोय तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठेवली जाते. खरोखरच चांगलंच आयोजन इकडे आपण पाहतोय ते म्हणजे श्री गणेश मित्रमंडळाकडनं.
त्याच दरम्यान सामन्याकडे वळूया. पुढचा चेंडू आकाश, एक वेगवान गोलंदाज. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये चांगलीच गोलंदाजी पाहिली होती. आता मात्र थोडंसं कॉमेंट्रेटर कर्स पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय अवभाग्याच्या बाहेर. धावसंख्येत एकणी भार आणि पहिली अवांतर धाव या षटकामध्ये, या इनिंगमधील म्हटली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. 2 गडी बाद. पाचवा चेंडू, चांगला चेंडू पॉईंटच्या दिशेला घेऊन काढला आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुनील यांच्याकडनं पाहायला मिळतंय. धावसंख्या पुढे सरसावलाय 17 या धावसंख्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात. 17 चेंडू आणि 17 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल तिसऱ्या षटकातील. 4 षटकांचे हे सामने आपण पाहतोय. उपांत्य फेरीचा सामना, कुठला संघ अंतिम सेमीमध्ये प्रवेश मिळवतोय. पुढे सरसावला होता आणि खेळून काढला, तेवढंच चांगलं बॅकअप म्हणता येईल ते विकी यांच्याकडनं. षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती मी मराठा एव्हीसीसी संघ 18 धावा आणि 2 गडी बाद. जर या षटकाचा विचार केला तर आकाश यांनी आपल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या. चांगलंच नियंत्रण गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय. ते स्वर्गीय राकेश धोणे 11 संघ. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं षटक, 4थं षटक हाताळतोय तो म्हणजे गोलंदाज विकी सावंत. चांगलाच मार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलेला आहे, परंतु एक महत्वाची लढत पाहूया कशा रीतीने गोलंदाजी हाताळतोय. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती चौकार पाहायला मिळतात आपल्याला. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि फळीचा ज्या पद्धतीचा संपर्क झाला पाहिजे त्या पद्धतीचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. केवळ 1 धाव. धावसंख्या हळूहळू 1ने सरसावत्या. 1-1 धावांनी मात्र खुश होईल तो गोलंदाजी संघ. परंतु जर विचार केला फलंदाजी संघाला तर मोठ्या धावा येणं अनिवार्य असणार आहे, तर चौकारांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तेवढंच चांगलं यष्टीरक्षण पाहिलं तर यष्टीरक्षक रोहन यांच्याकडनं कौतुक करावं लागेल या यष्टीरक्षकाचं. हा चेंडू
सामने होते श्री गणेश चषक 2026 पर्व सहाव्या पर्वातला पहिला उपांत्य फेरीची सामना आणि सूर्यकाचा फटका तेवढं सूर्यकाचं क्षेत्ररक्षण तिकडे अक्षय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 धावा रोखलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 19 धावा संख्या. आता मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 20. अजूनही 5 धावांची गरज. चार चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झालेत 20. पुन्हा एकदा तिथे असं गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं कव्हरच्या दिशेला आणि 4 धावा भेटत आहेत प्रीतम याच्या हातातून.